सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आला, ज्यामध्ये आरक्षणाबाबत SC STच्या आरक्षणामध्ये क्रिमिलेअर आणायचं आणि त्यांना प्रगतीपासून रोखायचं, असा प्रकार होईल असं मला वाटतंय. सुप्रीम कोर्टाचा निर्णय उच्चवर्णीयांनाच फार चांगला वाटायला लागलाय. सुप्रीम कोर्टाचा निर्णय एखाद्या कारकुनानं आपल्या मुलाबाळांना वाढवायसाठी जे काय आपली मालमत्ता आरक्षणामधून मिळवली ती वापरली आणि त्या कारकुनाचा स्तर प्रगती झाल्यानंतर तो समजा अधिकारी झाला तर अधिक आर्थिक स्तर त्याचा वाढेल आणि असा आर्थिक स्तर वाढला तर त्याची आर्थिक परिस्थिती चांगली झाल्यामुळं तो उच्च पदाच्या अधिकाऱ्यांच्या स्तरावर प्रयत्न करायला लागेल, त्याच्या पुढच्या पिढ्या उच्च स्तरावरील अधिकारी व्हायसाठी प्रयत्न करायला लागेल आणि हे उच्चवर्णीयांना नको आहे. म्हणून ह्या ज्यांनी एकदा आरक्षण घेतलं आणि त्यातून त्यांचा आर्थिक स्तर उंचावला आणि आर्थिक स्तर उंचावल्यामुळं त्यांना क्रिमिलेअर मध्ये आणून त्यांचं पुढील आरक्षण किंवा आणखी पुढची प्रगती की तो वरिष्ठ अधिकारी त्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी होऊ नये म्हणून उच्चवर्णीयांना आणि त्यातल्या त्यात हे सर्वोच्च न्यायालयात बसलेले उच्चवर्णीय न्यायाधीशांना आता ह्याचा मत्सर वाटू लागला आहे आणि त्यांना हे जे काय आरक्षण आहे ह्यामध्ये हे न्याय निर्णय करायला लागलेत आणि सामाजिक मत विचारात घेत नाहीत. एकतर्फी निर्णय की स्वतःच निर्णय त्यामध्ये द्यायला लागलेत आणि ही SC ST मधील एका पिढीतून दुसऱ्या पिढीला अधिक चांगला आर्थिक स्तर व्हायला लागल्यावर त्यांना आरक्षणातून बाजूला करायचं आणि पुन्हा खालच्या स्तरावर न्यायचं, हा त्यांचा कार्यक्रम चालू झालाय. आणि म्हणूनच मी आजच्या भारत बंदच्या आंदोलनाला जे ह्या मुद्द्यावर चाललंय त्याला मी पाठिंबा देत आहे. SC ST मध्ये आणखी उपजाती करायच्या आणि उपजातीच्या आधारावर परत संख्येच्या आधारावर उपजातींच्या संख्येच्या आधारावर कोटा द्यायचा, हे सर्वोच्च न्यायालयानं आता नवीन घातलंय असं दिसतंय. आता ह्या उच्च जातीचा कोटा लोकसंख्येच्या जाती जातीचे भाग करून जर लोकसंख्येच्या मानानं कोटा तयार केला तर ज्या यापूर्वी काही प्रगत थोड्याशा झालेल्या आहेत जाती आणि त्या प्रगत जातीच्या आर्थिक स्तराच्या आधारावर आणि ताकदीच्या आधारावर आणखी उच्च पदावर त्या जातीतील काही इसम उच्च पदावर उच्च प्रगतीवर जातील, हे काही लोकांना नको आहे. आणि म्हणून ह्यांच्यात SC ST मध्ये आणखी भाग करून त्यांचे कोटे कमी करायचे, म्हणजेच त्यांना संधी कमी करायच्या. त्यांच्या ज्या थोड्याफार टोटल संख्येमध्ये लीड घेऊन जो कोटा संपूर्ण SC STचा संपूर्ण कोटा वापरून त्या स्पर्धा करून जायची जी काय काही लोकांची आता ताकद थोडी थोडी तयार झाली आहे, ती ताकद मोडून काढायचं, SC आणि ST मध्ये परत आणि भाग पाडून ताकद कमी करायचं. त्या सर्वोच्च न्यायालयातील काही उच्च स्तरीय आणि उच्च जातीच्या लोकांनी ठरवलंय काय अशी शंका व्हायला लागली. आणि ह्यासाठीच ह्या सगळ्या बाबींना या अदृश्य शक्ती मोठी ताकद द्यायला लागल्यात की या न्यायालयांच्या निर्णयांना ताकद द्यायची, परत न्यायालयाच्या निर्णयाची कदाचित सरकार अंमलबजावणी सुद्धा करेल. आता म्हणतात ते न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी केलीच पाहिजे असं काही न्यायालयांनी म्हटलेलं नाही, पण या न्याय संस्थेतल्या काही छुप्या रुस्तमांच्या आणि सरकारमधील काही छुप्या रुस्तमांनी ह्या जातीत या मुद्द्यावर भांडणे लावायचं मात्र उद्देश साध्य केला हे आढळतंय. म्हणूनच ह्या मुद्द्यावर आजचा जो संप चाललाय किंवा आज भारत बंदचं जे काय आंदोलन चाललंय त्याला मला पाठिंबा राहील आणि पूर्णपणे पाठिंबा राहील. हे तुकडे पडून परत जाती उपजातीमध्ये वाद लावायचा धंदा पुन्हा पुढे न्यायला लागल्यात, ह्यासाठी ह्या सर्व अदृश्य शक्तींचा मी निषेध करतोय.